रामकृष्ण हरी. झटपट तयार होणारी आणि पारंपरिक पद्धतीने कुरडई म्हणजे आज गहू भिजत घालणे, उद्या चीक काढणे आणि तिसऱ्या दिवशी लगेच कुरडई पांढरी शुभ्र घालणे. अशा पद्धतीने ही आपली कुरडई झटपट तयार झालेली आहे. त्यासाठी 2 किलो गहू घेतला, तो मिक्सरला थोडासा भरडून घेतला आणि त्यानंतर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि भिजत घातला. दिवसभर उन्हामध्ये भिजवला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी हा गव्हाचं चीक काढून घेतला. चीक काढायला सुद्धा एकदम सोप्या पद्धतीने गेलं, कारण गहू भरडून घेतल्यामुळे चीक लवकर प्रमाणात निघाला. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊन त्यातला गहू चांगला पिळून काढला आणि हा सर्व गव्हाचा अशाच पद्धतीने चीक काढून घेतला आणि एका मोठ्या हंड्यामध्ये ह्या चीक भरून ठेवला. रात्रभर ठेवल्यामुळे बघा असा छान असा खालती चीक तयार झाला आणि वरचं पाणी मी काढून घेतलं. त्यानंतर हा चीक एका चाळणीने परत नंतर एकदा गाळून घेतला. त्यामुळे त्यातील जो लालसरपणा होता तो निघून गेला. आता आपलं पुढची स्टेप काय आहे, तर आपल्याला ह्या चिकासाठी पाणी किती घ्यायचं, तर 1 पातेल्यावर चिक असेल तर एका पातेल्याला कमीच 1 बोटभर कमी एवढंच पाणी घ्यायचं, म्हणजे कुरवडी आपली छान सुटसुटीत तयार होते. त्यासाठी कमीच मी पाणी घेतलेलं आहे. पाणी चांगलं उकळून दिलं, त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि थोडासा काय केला, पापड खार घालून घेतला. त्यामध्ये पूर्ण चिक ओतून छान असं पीठ हाटून घेतलं आणि 20 मिनटं बारीक गॅसवर अधूनमधून हलवत हे पीठ शिजवून घेतलं. एकदम छान वाफ आली आणि पीठ एकदम मऊ छान शिजले. त्यानंतर शेवग्यामध्ये हे पीठ घालून अशी कुरवडी मस्त घालून घेतली. ही कुरवडी मी घरामध्येच एका कॉटवर घातली आणि फॅन लावला. फॅनला छान अशी ही कुरवडी सुकली. त्याच्यामुळे उन्हामध्ये जायची अजिबात गरज लागली नाही. लगेच बघा 15-20 मिनिटातच ही कुरडई उचलायला पण आपल्याला आली, कारण एकदम पीठ पण एकदम छान झालं होतं. लगेच कुरवडी काय होते, उचलली जाते. त्यानंतर उन्हामध्ये मी घालून 2 ते 3 दिवस चांगल्या कुरडया वाळून घेतल्या. मस्त पांढरी शुभ्र अशी बघा कुरडई तयार झाली आणि गरम तेलामध्ये ही कुरडई तळून घेतली. तळताना ही कुरडई कढई भरून छान अशी फुलली गेली आणि 2 किलोच्या कुरडया भरपूर झाल्या. खुसखुशीत एकदम पांढरी शुभ्र अशी आपली झटपट झाली गव्हाची कुरडई तयार. ह्या अशाच वेगवेगळे रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.